नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण अन्न व निवारा भाग 2 हा खूप मोठा धडा आहे, म्हणून मी याचे 2-3 पार्टमध्ये शिकून घेणार आहे. तर आपले पहिल्या भागामध्ये इथपर्यंत झालं होतं. आता पुढे जाणून घेऊया. खालील चौकटीमध्ये तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्या दोन पदार्थांची चित्रे काढा. हे घ्या, आपण काढली जिलेबी आहे, गुलाबजाम, भाकरी, भात, असे चित्र काढायचे. मी असे सिंपल, माझी ड्रॉइंग इतकी चांगली नाही म्हणून असंच केलंय. आता माहिती करून घेऊ. आपल्या देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो. शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस सर्वत्र समप्रमाणात पडत नाही. त्यामुळे जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ, नाचणी, वरई, नारळ अशी पिके घेतली जातात. आता आपला देश आहे तिथे सगळीकडे शेतीप्रधान देश आहे आपला, सगळीकडे शेती केली जाते. शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे आणि शेती आपली मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पीक येण्यासाठी पाणी खूप गरजेचं आहे आणि आपला जो पाऊस आहे तो भारतामध्ये सगळीकडे समप्रमाणात, म्हणजे सगळीकडे समान पडत नाही. काही ठिकाणी जास्त पडतो, काही ठिकाणी कमी पडतो. तर ज्या ठिकाणी जास्त पडतो तिथे तांदूळ, नाचणी अशी पिके घेतली जातात. ज्या ठिकाणी कमी पडतो तिथे गहू, तूर, सोयाबीन अशी पिके घेतली जातात. तर जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ, नाचणी, वरई अशी पिके घेतली जातात. जिथे मध्यम पाऊस पडतो त्या प्रदेशात गहू, तूर, सोयाबीन अशी पिके घेतली जातात. तर कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मूग, मटकी अशी पिके घेतली जातात. जिथे कमी पाऊस आहे तिथे ज्वारी, बाजरी, मूग, मटकी अशी पिके घेतली जातात. पिके उत्तम येण्यासाठी सुधारित बी बियाणे, सुपीक जमीन, पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी गरजेचे असते. आता पिकं उत्तम येण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, तर बी बियाणे, सुधारित चांगली बी बियाणे पाहिजेत, जमीन सुपीक पाहिजे, पुरेसा सूर्यप्रकाश पाहिजे आणि आवश्यक तेवढे पाणी गरजेचं असते. आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य, भाजीपाला यामध्ये विविधता दिसून येते आणि आपल्या देशामध्ये ऋतूनुसार अन्नधान्य, भाजीपाला यामध्ये विविधता दिसून येते. आता उपक्रम शिक्षकांच्या मदतीने भारतीय खाद्यान्न पिकांची माहिती देणारे व्हिडिओ चित्रे आंतरजाल इंटरनेटच्या साहाय्याने आपल्याला ही व्हिडिओ बघायचे, चित्रे बघायची आहेत. आता निरीक्षण करा, इथे एक फळवाळा आहे, तो फळे विकतोय आणि दोन स्त्रिया ती फळे घ्यायला आलेली आहेत. तर जाणून घेऊया. फळे विकणाऱ्यांच्या दुकानात विक्रीला ठेवण्यात आलेल्या फळांची नावे सांगा. इथे केळी आहे, सफरचंद आहे, पेरू आहे, संत्रे आहेत. तुमच्या परिसरामध्ये कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात, तर सफरचंद असतो, केळी असतात वर्षभर. हिवाळा ऋतूत कोणत्या फळांचे प्रमाण जास्त असते, हिवाळ्यात जास्त करून द्राक्षे येतात. उन्हाळ्या ऋतूत कोणती फळे विक्रीस येतात, उन्हाळ्यात आंबे, टरबूज, कलिंगड ही पिके विक्रीस येतात. फळांची उपलब्धता ऋतूनुसार कमी जास्त होते, त्या ऋतूनुसार विविधता आढळते आणि फळांची जी उपलब्धता आहे ती ऋतूनुसार वेगळी असते, कमी जास्त होते आणि ऋतूनुसार ती विविधता आलेली दिसते आपल्याला. आता निरीक्षण करा, इथे आंबा, पपई, केळी, द्राक्षे, फणस, कलिंगड अशी फळे दिली आहेत. त्यांची तुम्हाला नोंद करायची. त्यांच्या नेचवरून तुमच्या तक्त्यात ऋतूनुसार दिलेल्या फळांची नोंद करा. आता उन्हाळ्यामध्ये मुख्य फळ येतं, आंबा येतो, कलिंगड येतं, हिवाळ्यामध्ये द्राक्ष येतात, पावसाळ्यामध्ये पपई असते. पपई सध्या वर्षभर असते. आता बाकीचे नाव तुम्हाला लिहायचे. चित्राचे निरीक्षण करावं, प्रश्नांची उत्तरे सांगा. आता हे जे चित्र आहे याच्यामध्ये शेतीसाठी लागणारी अवजारे आहेत. त्याच्यामध्ये कुदळ झाला, फावडा झाला, नांगर झाला, चाक झाला, या सर्वांची चित्रे आहेत आणि इथे पेरणी चालू आहे. या चित्रामध्ये काय चालू आहे, पेरणी चालू आहे आणि इथे ऊस तयार झालेला कारखान्यामध्ये घेऊन चाललेला आहे शेतकरी राजा. शेतकऱ्याला शेतात कोणकोणती कामे करावी लागतात, शेतीची कामे करताना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची माहिती घ्यायची. आता शेतकऱ्याला काय करायला लागतं, जमीन नांगरावी लागते, जमिनीची नीट काळजी घ्यावी लागते, बी पेरावं लागतं, बी पेरल्यावर येणारे रोपांवर लक्ष ठेवायला लागतं, रोपं आले की कीड पडू नये त्यासाठी. नंतर जास्त हे झालं, पीक तयार झालं की उफणणी, मळणी हे झालं. शेतात कामे करताना कोणकोणत्या समस्या, आता ऊन झाला, पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, या सर्व नैसर्गिक समस्यांना शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं. मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध कामे करतो. अन्नाची गरज पूर्ण करण्यात शेतकरी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. आता मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध कामे करत असतो. अन्नाची गरज पूर्ण करण्यात शेतकरी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. अन्नाची गरज फार पूर्वीपासून शेतकरी पूर्ण करीत आहेत.
शेतकरी शेतात अनेक कामे करतो, जसे जमिनीची मशागत करणे, पेरणी, कापणी, मळणी, उपणणी, धान्य पोत्यात भरणे, बाजारपेठेत पोहोचवणे, अशी विविध कामे शेतकरी करत असतो. आणि आपले जी अन्नाची गरज आहे, जे नोकरदार वर्ग आहेत, त्यांची अन्नाची गरज अ, भागवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोण बजावतो? तर शेतकरी राजा. शेतकरी शेतात कष्ट करून धान्य, फळे, फुले, भाजीपाला, कडधान्य, तेलबिया इत्यादी आपल्या सर्वांसाठी पिकवतो. शेतीचे उत्पन्न जमीन, पाणी, हवामान, सूर्यप्रकाश या घटकांवर अवलंबून असते. आता आपला शेतकरी आहे, तो शेतात कष्ट करून धान्य पिकवतो, फळे आणतो, फुले, भाजीपाला, कडधान्य, तेलबिया इत्यादी सर्व पिकवतो. शेतीचे उत्पन्न जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश या घटकांवर अवलंबून असते. आता आपल्याला प्रश्न विचारला, शेतीचे उत्पन्न कशावर अवलंबून असते? तर जमीन, पाणी, हवामान, सूर्यप्रकाश या घटकांवर अवलंबून असते. कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. आता कोणत्याही प्रदेशात जर एखादा मुख्य पीक असेल, तर तिथला आसपासचा जो प्रदेश आहे तिथे तो पदार्थ बनवण्यासाठी उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन सोलापूर जिल्ह्यात होते, म्हणून सोलापूर जिल्ह्यास ज्वारीचे कोठार ओळखले जाते. आता महाराष्ट्रात ज्वारीचे सर्वात जास्त उत्पादन कुठे होते? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये होते, म्हणून सोलापूर जिल्ह्यात आपण ज्वारीचे कोठार, कोठार म्हणजे जिथे भरमसाठ साठा आहे त्याला आपण कोठार म्हणतो. पठारी प्रदेशात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात होते. त्या भागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे इत्यादी पदार्थ बनवले जातात. आता ज्वारीपासून काय काय बनतं? तर हुरडा बनतं, लाह्या बनतात, भाकरी बनते, घुगऱ्या बनतात, पापड, सांडगे, आंबील, धपाटे इत्यादी सर्व पदार्थ बनवले जातात. आता कोकणात समुद्रलगतच्या प्रदेशात तांदूळ आणि नारळाचा वापर जास्त होतो. मध्य महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ, मोहरी इत्यादीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तसेच आदिवासी भागात नाचणी, वरई यांच्या भाकरी बनवतात. आता कोकणात समुद्रलगतचा प्रदेश आहे, तिथे तांदूळ आणि नारळाचा जास्त वापर होतो. मध्य महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन या मोहरी इत्यादी पिकांचा जास्त उपयोग होतो. आदिवासी भागात नाचणी, वरई यांच्या भाकरी बनवल्या जातात. आता समजून घेऊ, सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक खते वापरून पिके घेण्याची पद्धत. यामध्ये रासायनिक खते न वापरता शेती केली जाते. तर सेंद्रिय शेती म्हणजे काय? आपण केमिकल, रासायनिक पदार्थांचा उपयोग न करता नैसर्गिक खते वापरून जे आपण शेती केली जातो त्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतो. याच्यामध्ये रासायनिक खतांचा आपण वापरच केला जात नाही, करतच नाही. आता याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ कोणकोणते आहेत? तर शेतीतील शेण झालं, कंपोस्ट खत झालं, गांडूळ खत झालं, पालापाचोळा यांचं खत बनवतात आणि त्यांचा वापर शेतीसाठी केला जातो. शेतीतील रोग नेण्यासाठी नैसर्गिक उपाय केले जातात, त्यामुळे शेतीतील मृदेची सुपीकता टिकून राहते. आता शेतात जे पिकं येतात त्याला कीड लागू शकते आणि रोग नियंत्रणासाठी आपण नैसर्गिक उपाय करतो. त्यामुळे शेतीतील मृदेची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे शेतीची मृदा आहे, माती आहे, त्याची सुपीकता टिकून राहते. सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पादन सकस असते. अलीकडे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीची उत्पादकता वाढली आहे. कमी खर्चात, कमी श्रमामध्ये शेतीची विविध कामे यंत्राच्या सहाय्याने केली जातात. आता सेंद्रिय शेतीतून आपल्याला मिळणारे उत्पादन असतं ते सकस असतं. अलीकडे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्यामुळे शेतीची उत्पादकताही वाढली आहे. कमी खर्चात, कमी श्रमामध्ये शेतीची विविध कामे यंत्राच्या सहाय्याने आपण करतो. आता चित्राचे निरीक्षण करा. आता इथे पहिलं गावाकडचे इथे चुलीवर अन्न शिजवलं जातं. इथे गॅस सिलेंडरचा वापर करून अन्न शिजवलं जातं आणि इथे इलेक्ट्रिक कुकरचा वापर करून अन्न शिजवलं जातं. अन्न पदार्थ बनवण्यासाठी उष्णतेची गरज का असते? कारण अन्न पदार्थ शिजण्यासाठी उष्णतेची गरज असते. आपण कोणता पदार्थ न शिजवता खातो? चित्रातील अन्न शिजवण्याची पारंपरिक आधुनिक साधने कोणती आहेत? इथे इलेक्ट्रिक कुकर आहे, गॅस आहे. अन्न शिजवण्यासाठी विविध साधने वापरली जातात. उदाहरणार्थ चूल झालं, स्टोव्ह झालं, सौर चूल, सौर कुकर, गॅसची शेगडी इत्यादी. आता अन्न पदार्थ शिजवण्यासाठी आपण विविध पदार्थ वापरतो. लोक आपल्या दैनंदिन आहारात आवडीनुसार अन्न पदार्थ बनवतात. आपली जी आवड आहे त्यानुसार आपण अन्न पदार्थ बनवतो. अन्न पदार्थ बनवण्यासाठी विविध वस्तू वापरतात. उदाहरणार्थ गहू झालं, तांदूळ झालं, ज्वारी, डाळ, भाज्या, फळे इत्यादी. अन्नपदार्थ तयार करण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. तसे भाजणे, शिजवणे, उकडणे, वाफवणे, तळणे इत्यादी. अन्न शिजवल्याने ते मऊ होते, पचायला सोपे जातात. त्यामुळे अन्न आपण शिजवतो आणि अन्नाला उष्णता देतो. ते अधिक चवदार व रुचकर होते. काही पदार्थ आपण कच्चे खातो. त्याच्यामध्ये काय झालं? फळे झाले, काकडी झाले, टोमॅटो झाले, आपण कच्चे खाऊ शकतो. तर म्हणून अन्न शिजवण्यासाठी उष्णतेची गरज असते. आता खालील उतारा वाचून अन्न तयार करण्याच्या पद्धती त्यातल्या भाकरी भाजतो आपण,
इडली वाफवतो, भजी तळतो, भात शिजवतो, मोदक वाफवतो. या विविध अन्नपदार्थ तयार करण्याच्या पद्धती आहेत. आता समजून घेऊ. फळे, भाज्या खाण्यापूर्वी आपण स्वच्छ धुवाव्यात. कापलेल्या भाज्या जास्त वेळ पाण्यात भिजवू नयेत, कारण त्यातील पोषक जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. आता आपण ज्या पण भाज्या कापतो आणि नंतर धुवून त्या तसंच पाण्यामध्ये ठेवतो, तर जास्त वेळ ठेवायच्या नाहीत, कारण त्यातली पोषक जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. आपण ते पाणी फेकून देतो, मग ते आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. अन्न जास्त वेळ शिजवल्यास त्यातले पोषक तत्वे पण कमी होतात. उघड्यावरील अन्नपदार्थ आपण जास्त खाऊ नयेत. अन्नपदार्थ शिजवून लगेच फ्रीजमध्ये ठेवू नयेत. महाराष्ट्रातील विविध भागातील प्रसिद्ध अन्नपदार्थांची चित्रे गोळा करा, माहिती लिहा. आता अन्न साठवण्याच्या पारंपरिक पद्धती आहेत, जसे वाळवणे, मुरवणे, खारवणे, कडुनिंबाचा पाला मिसळून धान्य साठवणे, गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्य यांसारख्या धान्यांची आपल्याला सतत गरज असते. अशी धान्य आपल्याला वर्षभर टिकून ठेवायला लागतात. उदाहरणार्थ गहू, ज्वारी, कडधान्य इत्यादी. हे जे अन्नपदार्थ आहेत, आपल्याला ते वर्षभर टिकून ठेवायला लागतात. आता अन्न साठवण्याच्या काही सामान्य पद्धती: उन्हात वाळवणे, हवेशीर जागी साठवणे, कांदे, बटाटे यामुळे अन्न खराब होण्यापासून वाचते. जास्त दिवस टिकते. अन्न साठवण्याच्या खाण्यासाठी सुरक्षित पद्धती आहेत. आता याच्यामध्ये वाळवणे ही पद्धत आहे. हवेशीर जागी साठवणे, कांदा असा ठेवला आपण फ्रीजमध्ये ठेवतो, लोणचा मुरवतो जास्त काळ टिकण्यासाठी. अन्न योग्य पद्धतीने साठवणे महत्वाचे आहे. अन्नाला किडे बुरशी लागणार नाही याची काळजी घ्यावी. अन्न आहे आपलं, ते योग्य पद्धतीने साठवणं खूप गरजेचं आहे, कारण की अन्नाला लगेच किडे बुरशी लागण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला ती काळजी घ्यावी लागते. अशा प्रकारे आपला दुसरा भाग संपलेला आहे. आता बाकीचा धडा आहे, आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.